देवी चंद्रघंटाची कथा. देवीच्या कपाळावर घंटाच्या स्वरूपात अर्धचंद्र सुशोभित आहे, ज्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावरील तेज वाढतं. म्हणून त्यांना देवी चंद्रघंटा म्हणतात. चंद्रघंटा देवीचे वाहन सिंह आहे. त्यांच्याकडे 10 हात आहेत. देवीच्या हातात कमळाचे फूल, धनुष्य आणि जपमाळ आणि बाण आहेत. उर्वरित हातांमध्ये त्रिशूळ, गदा, कमंडल आणि तलवार आहे. आईचा 5वा हात अभय मुद्रेमध्ये राहतो. चंद्रघंटा देवीच्या कथेविषयी जाणून घेऊयात. तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करून आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. हिंदू धर्मानुसार जेव्हा देव आणि असुर यांच्यात दीर्घकाळपर्यंत युद्ध चालू होते, तेव्हा राक्षसांचा स्वामी महिषासुराने देवतांवर विजय मिळवला. इंद्राचे सिंहासन हिसकावले आणि स्वतः स्वर्गाचा स्वामी बनला. हे पाहून सर्व देव खूप दुःखी झाले. स्वर्गातून हाकलून दिल्यानंतर सर्व देव या समस्येतून बाहेर पडण्यासाठी ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिमूर्तीकडे गेले. तिथे जाऊन सर्व देवांनी असुरांनी केलेल्या अत्याचारांबद्दल आणि इंद्र, चंद्र, सूर्य, वायू आणि इतर देवतांच्या हिसकावलेल्या अधिकारांबद्दल परमेश्वराला सांगितले. देवतांनी परमेश्वराला सांगितले की महिषासुराच्या अत्याचारामुळे स्वर्गात आणि पृथ्वीवर फिरणे अशक्य झाले आहे. मग हे ऐकून ब्रह्मा, विष्णू आणि शिवशंकर खूप क्रोधित झाले. त्याच वेळी 3 देवांच्या तोंडातून एक ऊर्जा बाहेर पडली. देवतांच्या शरीरातून निघणारी ऊर्जा देखील त्या ऊर्जेमध्ये मिसळली. ही ऊर्जा 10 दिशांना पसरू लागली. मग तिथे एका मुलीचा जन्म झाला. भगवान शंकरांनी नंतर त्या देवीला आपला त्रिशूळ सादर केला. भगवान विष्णूनेही त्यांना सुदर्शन चक्र दिले. त्याचप्रमाणे सर्व देवांनी देवीला शस्त्रे दिली. इंद्राने आपला वज्र आणि ऐरावत हत्ती देवीला भेट म्हणून दिला. सूर्याने आपले तेज, तलवार आणि स्वार होण्यासाठी सिंह प्रदान केला. मग देवी सर्व शस्त्रांसह महिषासुराशी युद्ध करण्यासाठी युद्धभूमीवर आली. तिचे विशाल रूप पाहून महिषासूर भीतीने थरथर कापत होता. मग महिषासुराने आपल्या सैन्याला देवी चंद्रघंटावर हल्ला करण्यास सांगितले. मग देवीने तिच्या शस्त्रांनी राक्षसांच्या सैन्याचा नाश केला. अशा प्रकारे देवी चंद्रघंटाने असुरांचा नाश केला आणि देवांना अभयदान देऊन देवी अंतर्धान झाले. या कथेबद्दलची तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच दर्जेदार नवनवीन कथा पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कथा कॅफे. धन्यवाद.